नमो नमः छात्राः। वयं स एव परमाणुः इति पाठस्य विषये चर्चां कर्तुं प्रारम्भं कुर्मः। यथा यूयं सर्वे जानीतः महर्षि कणादमहोदयः अस्ति। सः तस्य वैशेषिकदर्शने परमाणोः वैशिष्ट्यानि कथितानि। परमाणुः अणुः जानन्ति सर्वे छात्राः। एटम् तस्य विषये सर्वे छात्राः जानन्ति। वयं तस्य विषये चर्चां कुर्मः। अहं महर्षि कणाद महोदयस्य विषये एकं वीडियो अपि दर्शयामि। अधुना वयं पाठस्य अभ्यासार्थं चर्चार्थं प्रारम्भं कुर्मः। पश्यतु, तत्र अर्णवः तस्य पिता द्वयोः मध्ये संवादः अस्ति। अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति। सर्वे छात्राः पृष्ठक्रमाङ्क 27 उद्घाटयन्तु। पुस्तकानि च उद्घाटयन्तु। पश्यन्तु, अर्णवः किं गृहीत्वा प्रविशति? तस्य हस्ते किम् अस्ति? पश्यतु, तत्र लिखितमस्ति। किमस्ति तस्य हस्ते? जपाकुसुमं। जानन्ति सर्वे छात्राः जपाकुसुमं नाम किं कुसुमं? तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः। कस्य प्राध्यापकः? विज्ञानस्य। सः पुस्तकपठने मग्नः। कः मग्नः? पिता। तस्य पार्श्वे उत्पीठिकायां सूक्ष्मेक्षिका वर्तते। सूक्ष्मेक्षिका जानन्ति वा? सूक्ष्मेक्षिका किमस्ति? पश्यतु, अत्र अस्ति सूक्ष्मेक्षिका। एषा सूक्ष्मेक्षिका अस्ति, नाम माइक्रोस्कोप। अर्णवः वदति, पितः अस्माकम् उद्यानात् जपाकुसुमम् आनीतं मया। कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः। पश्यन्तु, अर्णवस्य हस्ते जपाकुसुमम् अस्ति। स कुतः आनीतं जपाकुसुमम्? उद्यानात्। तस्य उद्यानात् आनीतं। कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः। आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जास्वंदीचं फूल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, त्याचे परागकण किती सूक्ष्म असतात। कियन्तः, किती सूक्ष्म आहेत ते। एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक शब्द येतो बघा। कियन्तः सूक्ष्माः तस्य परागकणाः। पिता वदति, सूक्ष्मेक्षिकया पश्य तेषां कणानां रचनाम् अपि द्रष्टुं शक्नोषि। वडील त्याला सांगतात, त्याला वाटलेलं आश्चर्य ना, मग वडील त्याचं आश्चर्य पुरवण्यासाठी त्याला सांगतात, पहा, सूक्ष्मेक्षिकया पश्य म्हणजे मायक्रोस्कोपनी बघ, तेषां कणानां रचनां अपि द्रष्टुं शक्नोषि। द्रष्टुम कोणतं रूपे लक्षात आलं असेल? कोणतं रूपे? हेत्वर्थक तुमंत. आणि शक्नोषि शकधातू 5व्या गणाचा धातू आहे, लटलकारचं रूप आहे, सी प्रत्यय आहे, पण संधी नियमामुळे श झालाय तिथे। त्यांच्या कणांची रचना सुद्धा तू त्याच्यातून बघू शकशील, असं वडील त्याला सांगतात। अर्णवः तथा करोति। अर्णव त्याप्रमाणे करतो। पिता पृच्छति, किं दृष्टं त्वया? तुमच्या लक्षात येतंय का? बघा, किं दृष्टं त्वया? त्वया किं दृष्टं? कर्त्याची तृतीय आहे। किं दृष्टं? तू काय बघितलं? म्हणजे तूने काय पाहिलं असं अर्थ, पण आपण म्हणताना तू काय पाहिलं असं म्हणतो। अर्णवः वदति, पितः अद्भुतं तत् सूक्ष्मकणेषु तस्य अंगानि दृश्यन्ते। तुम्हाला माहिती, मायक्रोस्कोपमुळे त्याला त्याच्यातल्या सगळ्या सूक्ष्म गोष्टीसुद्धा दिसत आहेत, आणि त्यामुळे त्याचं वाक्य बघा काय सांगते ते, अद्भुतं तत् सूक्ष्मकणेषु तस्य अंगानि दृश्यन्ते। त्या सूक्ष्मकणामध्ये त्याचे सगळे अंग दिसत आहेत, अवयव दिसत आहेत। अंग नाम अवयव। पिता वदति, अर्णव, एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुं शक्नोषि, परन्तु एतद् विश्वं परमाणुभ्यः निर्मितं। ते परमाणवः तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते। आणि मग आता वडील त्याला सांगतात, पहा, त्याचे वडील विज्ञानाचेच प्राध्यापक आहेत, त्याच्यामुळे त्याच्याविषयी चर्चा करतायत ते दोघंजण। काय म्हणतात ते, की एतानी पुष्पस्य अंगानी सूक्ष्मेक्षिकया द्रष्टुम शक्नोषि, म्हणजे तू या जपाकुसुममध्ये असलेल्या या परागकणामधले सूक्ष्मकण तर तू बघू शकतोयस मायक्रोस्कोपमुळे, परंतु एतद विश्वम परमाणुभ्यः निर्मितम, परंतु हे जे सगळं जग आहे
हे विश्वम जगत, समानार्थी शब्द जगत, परमाणुभ्यः निर्मितम, हे सगळं परमाणूंनी तयार झालेले ते परमाणू सूक्ष्मेक्षिकया म्हणजेच मायक्रोस्कोपने, मूळ प्रातिपदिकम किम अस्ति सूक्ष्मेक्षिका मालया सूक्ष्मेक्षिकया, परंतु ह्यात विश्वाचे परमाणू मात्र तू या मायक्रोस्कोपने काही बघू शकणार नाहीस. परमाणू शब्द आहे भानुप्रमाणे म्हणून भानवः परमाणवः शब्द लक्षात घ्या. अर्णवः वदती परमाणुः नाम किम, आणि मग आता त्याच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली, उत्सुकता असते तस्य मनसी. सह किम पृच्छति, अर्णवः पृच्छति परमाणुः नाम किम. पिता वदति अस्तु कथयामि. मुष्टिमात्रान् तण्डुलान् महानसतः आनय. सः किम् आनेतुं कथयति, तण्डुलान्. कति तण्डुलान्, मुष्टिमात्रान् तण्डुलान्. कुतः आनय, महानसतः. आता हा जो महानस शब्द आहे ना त्याच्या खाली तुम्हाला लिहिलेला दिसतोय बघा इथे, पाकगृहम. मग महानसम त्याला समानार्थी शब्द काय येईल, पाकगृहम. आणि पाकगृह म्हटलं की तुमच्या लक्षात येते पाकगृह स्वयंपाक, आपलं स्वयंपाक घर. तंडूल नाम तांदूळ. त्यांनी मूठभर तांदूळ स्वयंपाकघरातून आणायला सांगितले. आनय कोणतं रूप आहे, हे कोणता लकार आहे, आनय. प्रत्यय काय दिसतोय, काहीच नाही, म्हणजे शून्य प्रत्यय. म्हणजे हा कोणता लकार झाला, लोट लकार. अर्णवः तथेति उक्त्वा पाकगृहात तण्डुलान् आनयति वदति च स्वीकरोतु भवान्. आता अर्णवनी तथेति उक्त्वा, तथेतीमध्ये संधी आहे बघा, काय संधी आहे मी इथे लिहून दाखवते तुमच्या लक्षात येईल. तथा अधिक इति, तथा अधिक इति येते लक्षात. तथा इति उक्त्वा, उक्त्वा त्वांत प्रत्यय. ठीक आहे असं म्हणून त्यांनी पाकगृहातून तांदूळ आणले. स्वीकरोतु भवान. तुम्हाला आठवतंय का, भवानऐवजी त्वम आणि त्वमऐवजी भवान हा नियम 9वीला आपण शिकलोय. अतिशय महत्त्वाचा नियम आहे, कारण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये असं सांगितलेलंच आहे की तो तुम्ही त्वमऐवजी भवान हा प्रश्न येणारच आहे. त्यामुळे स्वीकरोतु भवान हा जर आहे तर तुम्हाला जर भवानच्या ऐवजी त्वम वापरायला सांगितलं तर कसं वापरणार येतं आहे का लक्षात. भवानऐवजी आपण वापरलं इथे त्वम, आणि स्वीकरोतुचं काय येईल, मग कोणता लकार आहे, लोट लकार. मग लोट लकारचं मध्यम पुरुष एकवचनाचं रूप कोणतं येईल, कुरु. त्यामुळे त्वम कुरु, आणि स्वी प्रत्यय आहे म्हणून तो तसाच येईल, त्वम स्वीकुरु. आलं लक्षात. या पद्धतीने आपण स्वीकारावं, वडील आहेत ना आदरार्थी म्हणून त्यांनी भवान शब्द वापरला. आपण घ्यावं. पिता वदती अधुना इमं तंडुलम विभज. आणि आता त्यांनी काय सांगितलं पा वडिलांनी, अधुना, अधुना आता. वीर समानार्थी शब्द काय येईल, संप्रती. काय येईल, संप्रती. संप्रती म्हणजे अधुना म्हणजे आता. इमम तंडुलम विभज. आता हे जे तांदूळ तू आणले ते विभज म्हणजे त्याचं विभाजन कर, म्हणजे ते तोड. अर्णवः वदती तात कियान लघु अस्ति एषः. किती लघु आहे तो कियान. हे जे वरती कियंत रूप गेलं होतं ना तुम्हाला इथे दिलं पहा, त्याचंच कियान हे एक वेगळं रूप झालेलं आहे. कियान लघु अस्ति एषः म्हणजे हे किती हळू, लघु म्हणजे लहान. हां, किती लहान आहे हे हा तांदूळ, त्याचं विभाजन करायचं म्हणजे. पश्यतु एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया. तुम्ही पुस्तकात बघा तिथं पश्यतूचा उकार, कृतमचा तो खालची वाटी दिसत नाही, तुम्ही पुस्तक बघत असाल तर त्याच्यात दिसेल तुम्हाला. म्हणजे एतस्य भागद्वयं यथा कथमपि कृतं मया म्हणजे एवढंच तो तांदूळ त्याचे 2 भाग मी कसे तरी केलेत. कृतं मया माझ्याकडून केले गेले म्हणजेच मी केले, कर्मणी रचना. पिता वदती इतोपि लघुतरम भागम कर्तुम शक्यते वा. इतोपि म्हणजे याहूनही, लघुतरम कंपॅरेटिव्ह डिग्री पा. लघुतरम म्हणजे अधिक लघु, अधिक लहान. भागम कर्तुम शक्यते वा, अधिक छोटा भाग करू शकशील का, अधिक विभाजन करू शकशील का. तर अर्णवनी काय उत्तर दिले बघा, यदि क्रियते तर्हि चूर्णम भवेत तस्य. बरोबर आहे ना. तांदूळ तो इतका छोटा, त्याचे 2 तुकडे केले, अधिक तुकडे करायचं म्हटलं तर चूर्णम भवती, तर त्याचं काय होणार आहे, चूर्ण होईल म्हणजे बारीक भुगा होईल. पिता वदती सम्यक उक्तम त्वया. त्वया सम्यक उक्तम.
आता ही त्वया उक्तम ही कर्मणी रचना झाली, पण हा प्रयोग कर्मणी नाही आहे, भावे प्रयोग म्हणून आहे. परंतु तुम्हाला यावर्षी काही तो तसा अभ्यास आला नाही आहे. कर्मणी सारखीच रचना असती. त्वया सम्यक उक्तम म्हणजे तू बरोबर म्हटलेस. यत्र एतद विभाजनम समाप्यते यस्मात् सूक्ष्मतरम भागम प्राप्तुम न शक्यते स एव परमः अणुः. आणि मग आता त्यांनी ते स्पष्ट केलं पाहिजे. यत्र एतद विभाजनम समाप्यते म्हणजे यत्र जिथं याचं विभाजन समाप्यते संपतं, यस्मात् सूक्ष्मतरम भागम प्राप्तुम न शक्यते ज्याच्या पुढे अधिक सूक्ष्म भाग याचे होणार नाही आहेत, अधिक सूक्ष्म भाग आपल्याला मिळणार नाही आहेत, स एव परमः अणुः तो असतो, तो परमाणू असतो, परमः अणुः. अर्णवः पृच्छति द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलं तत्वं च परमाणुः सत्यम खलु. आता क्युरियोसिटी त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली आहे आणि त्यामुळे त्या परमाणूविषयी तो अधिक प्रश्न विचारतोय वडिलांना. काय विचारलंय त्याने? द्रव्यस्य अंतिमः घटकः. द्रव्य म्हणजे कुठलाही कण, कुठलाही पदार्थ, तो द्रव्य, त्याचा अंतिम कण, त्याचा शेवटचा घटक म्हणजेच मूलतत्व म्हणजेच परमाणू, की ज्याचं विभाजन परत होत नाही. म्हणजे तांदूळ जर घेतला तर तांदूळातल्या चूर्णातला जो एक कण असतो तो त्याचा शेवटचा घटक आहे, की ज्याचं आता विभाजन शक्य नाही, तो त्याला परमाणू म्हणतात. सत्यम खलु हे खरं आहे का? तर वडील काय सांगतात पहा. पिता वदती सत्यम अयम खलु कणाद महर्षे हे सिद्धांत. अयम हा इदमचं रूप आहे बघा, हे पुल्लिंगी. हाच तर आहे कणाद महर्षींचा सिद्धांत. अपि जानासी, जानासी वा, माहिती आहे का तुला? परमाणु द्रव्यस्य मूल कारणम इति तेन महर्षिणा प्रातिपादितम. महर्षिणा प्रतिपादितम महर्षिणा प्रतिपादितम कर्मणी रचना आहे बघा. महर्षींनी प्रतिपादन केलेले, महर्षींनी सांगितलेले. काय सांगितले? परमाणु द्रव्यस्य मूल कारणम म्हणजे परमाणू हा कुठल्याही द्रव्याचा, द्रव्य मीन्स नॉट लिक्विड बट एनी सबस्टन्स, कुठल्याही पदार्थाचा, कुठल्याही द्रव्याचं मूल कारण म्हणजे मूळता, त्याचं मूळ जे असतं तो परमाणू असतो. तदपि प्रायः ख्रिस्तपूर्व 5मे 6 वा शतके. आणि हे महत्त्वाचं आहे बघा, मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना, की ख्रिस्तपूर्व 5मे 6 वा शतके म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये महर्षी कणाद ऋषींनी हे सांगितलेलं आहे. अर्णवः वदती तात महर्षिणा कणादेन किम किम उक्तम परमाणुविषये. आणि मग आता मी म्हणलं ना, त्याच्या मनात जिज्ञासा आहे, तो विचारतो किम किम उक्तम परमाणुविषये, काय काय सांगितलेलं आहे परमाणुविषयी. वयं तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयमेव जानीमः. हेच तर वैशिष्ट्य आहे ना. मी तुम्हाला जे मागे म्हटलं ना, की आपल्याला खूप गोष्टी नुसत्या कानावर पडलेल्या असतात, त्याच्या मुळाशी आपण जात नसतो, आपल्याला त्याच्याविषयीची जास्त माहिती नसते. आणि मग अभ्यासक्रमातनं तुम्हाला तेवढ्यासाठी तर हा पाठ आहे, की तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही त्याच्या मुळाशी जाऊन काय आहे त्याच्याविषयी शोधा, प्रयत्न करा. तुम्हाला संस्कृतमध्ये ही अशी एक काय म्हणूयात आपण त्याला, की खूप स्कोप आहे. या सगळ्याचा शोध घ्या, अधिकाधिक माहिती जगासमोर आणा, स्वतः शिका. वयं तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानीमः. वयं किम जानीमः? केवलम नाम. आपल्याला फक्त त्यांचं नाव माहिती आहे, बाकी काहीच माहिती नाही, त्यांचं कार्य माहीत नाही, त्यांनी जो ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाविषयी आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना माहिती आहे, पण सामान्य लोकांना फक्त कणाद एवढंच नाव माहिती आहे, ते इथे नमूद केलेलं आहे. पिता वदती कणाद मुनीना प्रतिपादितं परमाणुः अतीन्द्रियः सूक्ष्मः निरवयवः नित्यः स्वयं व्यावर्तकः च वैशेषिकसूत्राणि इति स्वग्रंथे तेन परमाणोः व्याख्या कृता. आता इथे परमाणूचं वैशिष्ट्य सांगितले कणाद ऋषींनी. काय काय सांगितले? कणाद मुनीना प्रतिपादितम. आता कणाद मुनींनी काय काय सांगितले ते परमाणूचं त्यांनी वर्णन केलं. परमाणू कसा? तर तो आहे अतींद्रिय. बघा आता अतींद्रिय, अतींद्रियाचा अर्थ इथे दिलेला आहे पहा. अतींद्रिय म्हणजे इंद्रियांना न समजणारा. आपण बघू शकत नाही, साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, जिथं दिसत नाही तिथं स्पर्श करू शकणार आहेत का आपण त्याला? म्हणजे स्पर्श आपल्याला जाणीव होणार आहे का त्याची?
त्यामुळे त्याला अतिंद्रिय म्हटलंय. त्यानंतर तो सूक्ष्म आहे, दिसत नाही डोळ्यांना. निरवयव, निरअवयव म्हणजे अवयव नसलेला, कुठल्याही प्रकारचा अवयव नसलेला. नित्य म्हणजे सदा म्हणजे नेहमी. त्यानंतर स्वयं व्यावर्तक. व्यावर्ताचा काय अर्थ दिलाय पहा, म्हणजे विशेष लक्षणांनी युक्त. म्हणजे काय तर त्याला स्वतःचं असं अस्तित्व असतं, स्वतःचं असं लक्षण असतं, सेल्फ डिस्टिंग्विश तो स्वतःला करू शकतो. अशा अर्थाने स्वयं व्यावर्तक. अशा पद्धतीने या परमाणूचं वर्णन केलं. म्हणजे तो अतिंद्रिय आहे, सूक्ष्म आहे, निरवयव आहे, नित्य आहे आणि स्वयं व्यावर्तक आहे. या अशा पद्धतीने परमाणू आहे. आणि हे त्यांनी कशात सांगितलंय तर वैशेषिक सूत्र नावाचा त्यांनी जो ग्रंथ लिहिला परमाणूविषयी, त्या ग्रंथामध्ये त्यांनी या सगळ्याविषयी सांगितले. वैशेषिक सूत्र, आणि हे त्यांच्या ग्रंथाचं काय आहे नाव आहे हे लक्षात असू द्यात. कळालं? अग्रे गच्छामः. अर्णवः पृच्छति का सा व्याख्या. म्हणजे या परमाणूची त्यांनी व्याख्या केली ना, की हे तर वर्णन झालं त्याचं, पण त्यांनी व्याख्येच्या तुम्हाला माहिती आहे पूर्वी संस्कृतची जी काय पुस्तकं आहे ते वेगवेगळ्या अशा पद्यरचना त्याच्यामध्ये आपल्याला सापडतील. पहा, ही सुद्धा व्याख्या त्यांनी पद्यरचनेतनंच सांगितली बघा. जाल सूर्य मरीचिस्थं यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागः परमाणुः स उच्यते. काय सांगितले? जाल सूर्य मरीचिस्थं. म्हणजे आता इथे तुम्हाला चित्र दिसतंय ना बघा, तर या चित्राच्याच सहाय्याने ते स्पष्ट करूयात. म्हणजे सूर्य मरीची म्हणजे सूर्याचं किरण, मरीची म्हणजे किरण. जेव्हा सूर्यकिरण झरोका, जाल म्हणजे जाळं, म्हणजे खरं तर झरोका आपण म्हणूयात, झरोक्यातून यत सूक्ष्म दृश्यते रजः. रजचा अर्थ इथे दिला पहा, धुलीकण. जेव्हा तुम्हाला खिडकीच्या झरोक्यातनं सूर्यकिरणाचा कवडसा येतो आतमध्ये, जसं इथे दाखवला आहे बघा, हा कवडसा आलेला आहे पहा असा. या कवडशामध्ये तुम्ही जर नीट बघितलं ना तर अनंत धुलीकण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात, त्या कवडशामध्ये सूर्यकिरणाच्या. तर त्या धुलीकणाचा, एका धुलीकणाचा षष्ठतम भाग, 6वा भाग म्हणजे परमाणू. आता बघा तुम्ही जर आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर सूर्यकिरण सकाळच्या वेळेला, बघा सकाळच्या वेळेला जेव्हा सूर्यकिरण खिडकीतून दरवाजातून आतमध्ये येतात, उन्हाची तिरीप येते, तेव्हा त्याच्यामध्ये अनंत धुलीकण तुम्हाला असे डॉट 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 दिसतात पहा. तर एका धुलीकणाचा 6वा भाग म्हणजे किती सूक्ष्म असेल बघा, तो भाग म्हणजे परमाणू. अशी व्याख्या या महर्षी कणाद ऋषींनी केलेली आहे बघा. पुन्हा एकवारं पठामि पश्यन्तु. जाल सूर्य मरीचिस्थं, स्थ म्हणजे असलेलं, म्हणजे त्या झरोक्यातून सूर्यकिरणांमध्ये असलेले, यत सूक्ष्मं दृश्यते रजः, रज म्हणजे धुलीकण, जे सूक्ष्म धुलीकण दिसतात, तस्य षष्ठतम भाग त्याचा 6वा भाग परमाणुः उच्यते. उच्यते कोणतं रूप आहे आठवत आहे का? कर्मणी रूप आहे, वच धातूचं, वच भ्रू धातूचं कर्मणी रूप आहे, त्याला असं म्हटलं जातं. अर्णवः वदति अहम एतद विषय विस्तरेण पठितुम इच्छामी. पहा, अर्णवला उत्सुकता किती आहे पहा, तो याच्याविषयी विस्ताराने पठितुम इच्छामी, मला त्याचा अधिक विस्ताराने अभ्यास करायचा आहे. महर्षी कणाद त्यांनी परमाणूची जी व्याख्या सांगितली या सगळ्याविषयी, तर वडिलांना स्वाभाविकपणे आवडलंय. पाहते काय म्हणतात, उत्तमम श्वः मम महाविद्यालयम आगच्छ. आगच्छ लोटलकारचं रूप आहे पहा, कदा आगच्छ, श्वः आगच्छ. तत्र कणादविषयकानि नैकानि पुस्तकानि सन्ति. कस्य पुस्तकानि? कणादविषयकानि पुस्तकानि तत्र सन्ति. तव जिज्ञासा निश्चयेन शाम्येत. शाम्येत शांत होईल, तुझी जिज्ञासा नक्की तिथे शांत होईल. अशा पद्धतीने वडील त्याला स्वतःच्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत ना ते, तर स्वतःच्या महाविद्यालयामध्ये पुस्तकं घेण्यासाठी म्हणून बोलवतात. कळालं सगळ्यांना? तुम्ही सुद्धा कणाद ऋषींविषयीची थोडीशी माहिती गोळा करू शकता, ती करा, जेणेकरून तुम्हालाही काही जर उत्सुकता निर्माण झाली असेल तर ती शांत होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, भाषाभ्यास आपण आत्ता बघणार नाही आहोत. अहम अत्र विरमामि.
भाषाभ्यासस्य विषये अग्रिमे वीडियोमध्ये चर्चां कुर्मः। तावत् अत्र एव विरमामि। शुभं भवतु।